कुणाला बनवता आले नाहीत आणि कुणाला देवाला हे नियम बनवता आले नाहीत. भगवान बोलतात, ऐका, हे नियम बनवता आले नाहीत मला, या नियमाचं मला विचारू नको. 16वा अध्याय शेवटचा श्लोक भगवान बोलतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. कार्य काय अकार्य काय मला ठरवता येत नाही अर्जुना. तैसे कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी अकृत्य ते कुडे लोकी वाळावेगा. तैसी कृत्याकृत्य व्यवस्था 17व्या अध्यायाचा शेवट. सुरुवात अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. बोलले ना ज्ञानोबराय, या नियम कुणाला बनवता आले नाहीत आणि कुणाला मोडता येत नाहीत. आपण जे कर्म करतो त्या कर्माचं बंधन आपल्याला भोगावं लागतं. हा जगाचा नियम आहे आणि या जगतामध्ये जो कोणी जन्माला येतो त्याला त्या नियमात बद्ध राहावं लागतं. देव येईल, देवाला सुद्धा हा नियम मोडता आला नाही. मी पुढं प्रमाण देतो आपल्याला. लौकिकामध्ये ह्या जो हे जग बनवतानाच तसं बनवलं. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्राच्या 2ऱ्या सूत्रावर भाष्य करत असताना ही भाषा बोलून, जन्माद्यस्य यतः या सूत्रावर भाष्य करताना आचार्यांची पंक्ती पहा आपण. या जगताचं वर्णन केलंय आचार्यांनी. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य मनसापि अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थितिभंगम सर्वज्ञात सर्वशक्ते हे यत्कारणात तद्ब्रह्म. आचार्य बोलून दाखवतात. काय भाषा वापरली? मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. हे जग मोठं विचित्र आहे, पण हे जग कसं चालतं, कशाने चालतं? देश काल निमित्त क्रिया आणि त्याचं फल. देश काल निमित्त क्रिया आणि फल. देशानुसार फल, कालानुसार फल, निमित्तानुसार फल, भावानुसार फल, प्रत्येकानुसार वेगळं फल या जगतामध्ये ज्या जगाला भोगावं लागलेलं आहे. आम्ही कर्म केलं आणि कर्मातून सुटून गेलो असं या जगतामध्ये आत्तापर्यंत कधीही घडलेलं नाही. भोगावं तर लागेल. ते कसं भोगावं लागेल आणि कुठं भोगावं लागेल याचे खुलासे, याचे तपशील नंतर देतो मी आपल्याला हवे असतील तर. पण भोगावं लागेल ही गोष्ट नक्की आहे ना. भोगावं लागेल. अवश्यम भावी भावानाम अवश्यमेव भोक्तव्यम प्रतिकारो भवेद यदि. एक, अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्येरन नल राम युधिष्ठिरा. पंचदशीताला विचार. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. शास्त्र पुष्कळ बोलतं. मी कशा करता बोलतो, मला बाकीचं लांबवायचं नाही आहे. अलौकिकत्व सांगत असताना प्रारब्धाचा विचार सांगितला आणि तुकोबाराय सांगतात की संतांना, भक्ताला या जगतामध्ये प्रारब्ध क्रियमाण आणि संचित नसतं. हे तुकोबारायांना बोलायचं, त्याकरता म्हणून मी हे बोलतो. अवश्यमेव भोक्तव्यम. अरे आपण केलेलं आपल्याला भोगावंच लागतं, सुटूच शकत नाही. कोण आहे सुटलेला मला दाखवा. लोकांना कळत नाही. लोक आम्हाला येऊन भेटून सांगतात, महाराज बघा ना हो, आम्ही काही गावाच्या भानगडीत कधी पडलो नाही, कधी काही केलं नाही. आपण बरं आपली ज्ञानेश्वरी बरी, गाथा बरा. मी गावात बाहेरही पडत नाही महाराज, घरात बसतो दिवसभर ज्ञानेश्वरी वाचतो, कधी गावाच्या भानगडीत पडलो नाही, कुणाच्या आद्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. आमच्या वाट्याला बघा हे कसं आलं. लोक बोलतात. मग आम्ही त्यांना सांगतो, बाबा तुमचं म्हणणं खरं आहे, तुम्ही आत्ता कुणाच्याच आद्यात मध्यात नाहीत हे खरं आहे, पण मागच्या जन्मात सगळ्याच्या मध्यात तुम्हीच होता म्हणून आत्ता तुम्हाला हे भोगावं लागतं. काय कारण सांगाल तुम्ही मला सांगा. प्रारब्ध कुणाला चुकवता आलं मला सांगा ना. म्हणून महाभारताने एक फार सुंदर दृष्टांत दिला याच्याकरता. महाभारत असं म्हणतं, यथाधेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छति. महाभारत बोलतं. हे 2-3 उदाहरणं देतो, पुढे चलतो. ऐका. कितीला संपवायचं महाराज? 10 वाजता? ठीक आहे, 10 वाजता. मला विसरलो तर सांगत चला. ऐका. त्यामुळे महाभारताने काय होतं, एखादा गुराखी गाई राखायला म्हणून बाहेर पडतो. 1000 गायींचा कळप चालला. यथाधेनु सहस्रेषु 1000 गायींचा कळप चालला. त्या 1000 गायींच्या कळपामधलं एखादं वासरू
कुठंतरी काट्यात अडकतं, झुडपात अडकतं, खड्ड्यात पडतं, ते येत नाही. पण ते गुराख्याच्या दृष्टीला बरोबर कळतं, या गाईचं वासरू दिसत नाही बरं. मग तो मागे तपास, काही वाघाने तर पळून नेलं नाही, कोल्याने नेलं नाही, मग मागे तपास करायला जातो. ते झुडपात काट्यात अडकलेलं असतं. ते बिचारा हंबरत असतं, ओरडत असतं केविलवाणं. मग तो सगळं ते काढतो, काटे वगैरे, त्या वासराला उचलतो आणि पुन्हा त्या गायींच्या कळपामध्ये आणून सोडतो. आणून सोडल्याबरोबर आईपासून वियोग पावलेलं ते वासरू, घाबरलेलं ते लहानसं वासरू आल्याबरोबर कधी एकदा आईला भेटू असं झालेलं असेल की नाही त्याला. मग ते जेव्हा त्या गायींच्या कळपामध्ये येतं, त्यावेळेला प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघून ठरवतो का ही माझी आई आहे म्हणून. ते तोंडाकडे बघत नाही, ते जसं बरोबर आपल्या आईच्या स्तनाला जाऊन लागतं, तसं आपण केलेलं कर्म आपलं तोंड बघत नाही, बरोबर आपल्या उरावर येऊन बसतं. ते बघतच नाही, कारण कर्माला फसवणं आतापर्यंत कुणालाच जमलं नाही महाराज. मी तुम्हाला बारकावा सांगू, अहो एखाद्या जुळ्या भावामध्ये, जुळ्या मुलांमध्ये आई फसेल, हा राम आहे का श्याम आहे, आई फसेल, पण कर्म फसत नाही महाराज. रामाचं कर्म श्याम कधी भोगत नाही आणि श्यामचं कर्म राम कधी भोगत नाही. एक वेळ श्याम म्हणून रामलाच दोनदा आंघोळ घालल आई. हा, एक वेळ आई फसल, पण कर्म फसत नाही महाराज. ते कर्म त्याला भोगावं लागतं, हा जगाचा नियम आहे. मी कितीतरी उदाहरणं आपल्याला, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजाले मेले